रिपब्लिक डे. आज रिपब्लिक डे होता आणि गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. बाबा त्यांना पाहून म्हणतात, काय गट्टू चिंकी, तुम्ही आज दोघं खूप खुश दिसताय. हो बाबा, आज आम्ही सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणार आहे. ओहो, क्या बात है. कुठल्या इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट करताय? हो, आज शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त काही गेम्स होणार आहे आणि मी आणि गट्टू विरुद्ध टीमचे लीडर्स आहोत. ओ ओ, म्हणजे स्पर्धा नक्कीच अवघड होणार आहे तर. मग बाबा गट्टू चिंकीला शाळेत ड्रॉप करतात. तिथे हरी, बंटी आणि गुड्डी त्यांची वाट पाहत होते. गट्टू चिंकी, तुम्ही इतके उशिरा का आलात? कार्यक्रम आता सुरूच होणार आहे. हो हो मित्रांनो, चला लवकर जाऊया. गट्टू चिंकी बाबांना बाय म्हणून आतमध्ये जातात. आज शाळा खूप सुंदर सजवली होती. सगळीकडे 3 रंगांची सजावट होती आणि शाळेच्या ग्राउंडमध्ये इव्हेंट ऑर्गनाइज होता. सगळी मुलं एकत्र होतात. थोड्या वेळाने टीचर माईक मधून अनाउन्स करतात, गुड मॉर्निंग मुलांनो, हॅपी रिपब्लिक डे. हॅपी रिपब्लिक डे मॅम. चला मुलांनो, आता तुम्ही सगळेजण आपापल्या जागेवर बसा आणि ज्या मुलांनी भाग घेतला आहे त्यांनी पुढे या. टीचरच्या अनाउन्समेंट नंतर मुलं सगळी तशीच करतात. गट्टू चिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी 5 टीमचे लीडर होते आणि ते 5ही जण स्टेजवर येतात. त्यांच्यासोबत त्यांचे टीम मेंबर्सही येतात. टीचर सगळ्या लीडर्सला एक एक कॅप देतात. हे घ्या मुलांनो, ह्या तुमच्या कॅप्स. ओके मुलांनो, तर कार्यक्रमामध्ये 3 फेऱ्या होतील आणि जी टीम शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचून जिंकेल तीच असेल रिपब्लिक डे कॉम्पिटिशनची विनर. तर चला सुरू करूया पहिली फेरी. पहिल्या फेरीमध्ये प्रजासत्ताक दिनाशी निगडीत काही प्रश्न विचारणारे. जी टीम सगळ्यात आधी आणि जास्तीत जास्त योग्य उत्तरे देईल ती टीम जिंकून पुढच्या फेरीमध्ये जाईल. ओके? टीचर पहिला प्रश्न विचारतात आणि 5ही टीमच्या जवळ एक बेल ठेवली होती. ज्याला कोणाला उत्तर येईल तो बेल प्रेस करेल. तर सगळ्यात पहिला प्रश्न, प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? टीचरचा प्रश्न ऐकून 5ही टीमच्या लीडर्सने बेल वाजवली. हो हो, हा खूप सोपा प्रश्न होता, त्यामुळे याचं उत्तर सगळ्यांना येतंय. पण सगळ्यात आधी बेल चिंकीने वाजवली, म्हणून या प्रश्नाचं उत्तर चिंकी देईल. हो मॅम, आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो कारण ह्याच दिवशी आपलं संविधान स्वीकारलं गेलं होतं. एकदम बरोबर, हे योग्य उत्तर आहे. सगळी मुलं चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. तर चिंकीच्या टीमला मिळालाय 1 पॉइंट. आता दुसरा प्रश्न, आपल्या पहिल्या रिपब्लिक डे परेडचे प्रमुख पाहुणे कोण होते? हा प्रश्न थोडासा अवघड होता, त्यामुळे सगळी मुलं विचारात पडतात. पण तेवढ्यात गट्टूच्या टीमचा एक मुलगा त्याला म्हणतो, गट्टू, मला याचं उत्तर माहितीये, तू बेल वाजव. नक्की? तुला येतंय ना? हो हो, पक्का. मोनूच्या म्हणण्यावर गट्टू बेल वाजवतो. ओके गट्टू, तू सांग, कोण होते प्रमुख पाहुणे? हो मॅम, माझ्या टीम मधून मोनू सांगेल. मॅम, इंडोनेशियाचे प्रेसिडेंट सुकार्नो आपल्या पहिल्या रिपब्लिक डेचे चीफ गेस्ट होते. व्हेरी गुड मोनू. आणि ह्या बरोबरच गट्टूच्या टीमला मिळतोय 1 पॉइंट. बंटी, गुड्डी आणि हरी, तुम्ही अजूनपर्यंत एकही उत्तर दिलेलं नाहीये. तुम्हाला लवकरच काहीतरी करावं लागेल, नाहीतर तुम्ही दुसऱ्या फेरीत कसे जाल? टीचरच्या म्हणण्यानुसार आता कॉम्पिटिशन अजूनच टफ होणार होती. यासोबतच टीचर आपला पुढचा प्रश्न विचारते. बरं, आता पुढचा प्रश्न असा आहे की बीटिंग रिट्रीट सेरेमनी रिपब्लिक डे सेलिब्रेशन मध्ये कधी साजरी केली जाते? टीचरचा प्रश्न ऐकून हरी आणि बंटी सोबतच बेल प्रेस करतात. ह्यावेळेस हरी आणि बंटीने एकाच वेळेस बेल वाजवलीये. मग बंटी, आधी तू सांग. मॅम, ही सेरेमनी रिपब्लिक डेच्या अगदी सुरुवातीला सेलिब्रेट करतात. चुकीचं उत्तर. हरी, तू सांग. मॅम, ही सेरेमनी सेलिब्रेशनच्या अगदी शेवटी साजरी करतात. व्हेरी गुड, हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की रिपब्लिक डे परेडचं पारंपरिक ठिकाण कोणतं आहे?
जसं मॅडम हा प्रश्न विचारतात, सगळी मुलं सोबतच बेल प्रेस करतात. पण या वेळेलाही योग्य उत्तर, जे कर्तव्यपथ होतं, ते फक्त गट्टू, चिंकी आणि हरीलाच माहिती होतं. त्यामुळे टीचर अनाउन्स करतात, तर मुलांनो, ह्याबरोबरच आपली पहिली फेरी समाप्त होतीये आणि दुसऱ्या फेरीमध्ये गट्टू, चिंकी आणि हरीची टीम जाईल. सगळी मुलं जिंकलेल्या टीमसाठी टाळ्या वाजवतात. गट्टू पाहतो की बंटी उदास होऊन स्टेजवरून खाली उतरत होता. तर गट्टू त्याला थांबवून म्हणतो, बंटी, तू उदास नको होऊ. तू खूप छान खेळलास. आपण नंतर आईस्क्रीम पार्टी सुद्धा करूया. गट्टूचं हे बोलणं ऐकून बंटीला बरं वाटू लागतं. आता दुसरा राऊंड सुरू होतो. दुसऱ्या फेरीचे नियम खूप सोपे आहेत. हे एक ट्रेजर हंट असेल. मी तुम्हाला फक्त 2 हिंट्स देईल आणि तुमच्या तिघांपैकी ज्या 2 मुलांनी हिंट्स ओळखल्या तीच मुलं तिसऱ्या फेरीत जातील. ओके मुलांनो? ओके मॅम. ओके. गट्टू, चिंकी आणि हरी, तुमची पहिली हिंट आहे, खाली वर दोन्ही ठिकाणी जातं, पण आपल्या जागेवरून हलू शकत नाही. टीचरचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं कन्फ्यूज होऊन जातात आणि विचार करू लागतात. हे काय आहे? चिंकीचा एक टीम मेंबर म्हणतो, ही हिंट तर खूप कन्फ्युजन करणारी आहे चिंकी. नीट विचार करूया मिनी. उत्तर नक्की समजेल. पण सगळे विचारच करत असतात. तेवढ्यात गट्टू धावत जाऊन पायऱ्यांजवळ जातो आणि त्याला तिथेच एक कार्ड सापडतं, ज्यावर लिहिलं होतं, यू आर राईट. ये, माझं बरोबर होतं. शिडीच तर वर खाली दोन्ही ठिकाणी जाते, पण आपल्या जागेवरून हलत नाही. सगळी मुलं गट्टूच्या हुशारीवर टाळ्या वाजवतात. व्हेरी गुड गट्टू. आता पुढची हिंट आहे, पाय नाही तरी मी चालते आणि दिवसभर फिरत असते. ओ, हे तर सोपं आहे. चिंकी धावत जाऊन हॉलमध्ये असलेल्या घड्याळाजवळ जाऊन थांबते आणि तिथूनही तिला एक कार्ड सारखी गोष्ट मिळते. ये, मी पण जिंकले. व्हेरी गुड चिंकी. तर आता आहे शेवटची फेरी, ज्यामध्ये गट्टू आणि चिंकी एकमेकांसमोर आहेत आणि हीच फेरी ठरवेल की जिंकणार कोण. आणि ह्या फेरीमध्ये फक्त टीम लीडर सहभाग घेतील. ओके? सगळी मुलं आता खूप सिरियस झाली होती, कारण स्पर्धा आता फायनल राऊंडमध्ये आली होती. गट्टू, चिंकी एकमेकांना शुभेच्छा देतात. ऑल द बेस्ट गट्टू, कारण तुझी स्पर्धा माझ्याशी आहे. बघूया चिंकी, कारण लकची गरज तर तुला आहे. मग तिसरा राऊंड सुरू होतो. मुलांनो, आता सर येतील आणि काही वचनं म्हणतील. ही वचने स्वातंत्र्य सैनिकांची प्रसिद्ध वचने आहेत. तुम्हाला ओळखायचंय की कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचं आहे. जो जास्तीत जास्त उत्तरे देईल तोच जिंकेल. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवतात आणि खेळ सुरू होतो. सर माईकवरून जोरात स्लोगन म्हणतात, इन्कलाब जिंदाबाद. सरांचं स्लोगन ऐकून चिंकी बेल वाजवते. मला माहितीये. हो चिंकी, आरामात सांग. भगत सिंग. व्हेरी गुड चिंकी. आता चिंकीला मिळतोय 1 पॉइंट. आता पुढचं स्लोगन आहे, जय जवान जय किसान. चिंकी पुन्हा एकदा बेल वाजवते आणि गट्टू विचारच करत बसतो. हा चिंकी, सांग. सर, हे वचन तर लाल बहादूर शास्त्रींचं आहे. व्हेरी गुड चिंकी. एक अजून पॉइंट तुला मिळतोय. गट्टू, घाई कर, चिंकी जिंकते बघ. गट्टूला मात्र आता हळूहळू टेन्शन येऊ लागलं होतं आणि सर पुढचं स्लोगन म्हणतात, मैं अपनी झांसी नहीं दूंगी. यावेळेला गट्टू चिंकीच्या अगोदर बेल वाजवतो. ओ, झाशीची राणी, झाशीची राणी. झाशीच्या राणीचं नाव तर सांग गट्टू. राणी लक्ष्मीबाई सर. व्हेरी गुड. हे चिंकीचं तिसरं बरोबर उत्तर होतं आणि यासोबतच या स्पर्धेची विजेती ठरली आहे चिंकी. सरांचं बोलणं ऐकताच सगळी मुलं आणि शिक्षक आणि गट्टू सुद्धा चिंकी करता टाळ्या वाजवू लागतो. ये, पाहिलंस गट्टू, मी जिंकले. हो चिंकी, तू तर खूपच स्मार्ट आहेस. अभिनंदन. आता सगळ्या मुलांनी उभं राहायचंय, कारण मुख्याध्यापिका ध्वजवंदन करणार आहे. सगळी मुलं आपापल्या जागेवरती उभे राहतात
आणि प्रिन्सिपल मॅम ध्वजवंदन करतात. खूप सारी फुलं ध्वजातून खाली पडतात आणि मग सगळी मुलं आणि शिक्षक सोबतच राष्ट्रगीत गातात. शाळेच्या कार्यक्रमानंतर सगळेजण चिंकीच्या यशाला सेलिब्रेट करायला आईस्क्रीम पार्टी करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.